भोंदू अशोक खराची सलग 13व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। भोंदू खराची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे। जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटावरून तपास केला जातोय। खराच्या संपर्कातील व्यक्तींची आज चौकशी होण्याची शक्यता आहे। तर एसआयटी चौकशीचा 13वा दिवस आहे। भोंदू खराची एसआयटी कडून सध्या चौकशी सुरू आहे। पोलीस कोठडी उद्यापर्यंत असणार आहे। भोंदू खराची सध्या जे मोबाईलमधून डेटा रिकव्हर करण्यात आलेला आहे त्यावरूनच तपास सुरू असल्याची माहिती समोर येते। अधिक आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊया। चंदन, तपासात नेमकी काय काय अधिकची माहिती मिळवण्याचा सध्या प्रयत्न होतोय? एसआयटी कडून काय अधिकचे त्या संदर्भात तपशील समोर येत आहेत? आपण बघतोय की आज देखील पुन्हा एकदा सकाळपासून भोंदूबाबा अशोक खराची चौकशी जी आहे ती या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। त्याच्या मुलीची लग्नपत्रिका या ठिकाणी समोर आलेली आहे, ज्या लग्नपत्रिकेमध्ये राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांपासून मोठ्या प्रमाणात सगळ्या मंत्र्यांचे नावं जे आहेत ते या ठिकाणी टाकण्यात आले होते आणि त्याच्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात याचे राजकीय कनेक्शन जे आहेत ते यापूर्वी देखील समोर आले होते, आता देखील समोर येत आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता शिवानिका जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या विश्वस्तांना देखील आता नोटीस गेल्याचं सांगितलं जात आहे। अर्थात त्यांच्याकडनं खंडन केलं जात आहे। मात्र एसआयटीच्या टीमच्या वतीनं सांगण्यात येत आहे की या सगळ्या लोकांची या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे। जे लोक या ठिकाणी भोंदूबाबा अशोक खराशी संबंधित होते, त्याच्या ट्रस्टवर काम करत होते किंवा त्याच्यासोबत ज्यांची आर्थिक भागीदारी होती, अशा सगळ्या लोकांची चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे। उद्या आपल्याला माहिती आहे की भोंदूबाबा अशोक खराची पोलीस कोठडी संपती आहे आणि उद्या त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। मात्र तत्पूर्वी आज दिवसभर जो डिजिटल एव्हिडन्स आहे किंवा जो डिजिटल डेटा आहे तो देखील रिकव्हर करण्याचं काम एसआयटी मार्फत सुरू आहे। सर्वांगीण ही तपासाची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। फक्त हा विषय आता महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भातच राहिलेला नाहीये। नक्कीच चंदन, अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद।